भाऊ सर्वत्र पाहिलं तर महाराष्ट्रामधून जसा धनगर समाज जालना ह्या जिल्ह्यामध्ये एकवटला होता त्याच प्रमाणात मुंबईच्या ह्या दिशेने रवाना होईल का, काय सांगाल? धनगर समाजाच्या घटनादत्त अधिकारावर गेल्या 70 वर्षापासून जे बंधन आलेलं आहे ते मुक्त करण्यासाठी धनगरांचा हा ऐतिहासिक लढा उभा राहतोय। तुम्ही आता जालन्याचा उल्लेख केला, ज्या पद्धतीनं जालन्यामध्ये इतिहास घडला, या जालन्याचा इतिहास कैक पटीनं मोडल्या जाईल। या महाराष्ट्रात नाही तर या देशातला, या जगातला इतिहास घडल इतक्या ताकदीनं मल्हार मावळे मुंबईच्या दिशेनं जातील। ज्या दिवशी 31 तारखेला या मल्हार मावळ्यांचं पाऊल मुंबईच्या धर्तीवर पडेल तर जागतिक कीर्तिमान स्थापन होईल। सगळे आंदोलनांचे, सगळ्या गर्दीचे रेकॉर्ड तुटतील आणि धनगर जोपर्यंत एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही, आमच्या लेकराबाळांची कल्याण होत नाही, तोपर्यंत एकही मल्हार मावळा मुंबईतून हलणार नाही। मराठवाड्यामध्ये जे दौरे करताय, जवळपास आताच पाहिलं तर तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये आला आहात, सोनपेठ तालुक्यामध्ये आला आहात, तर हे तुमचं कितवं गाव आहे, काय सांगाल? मी गेल्या 3 महिन्यांपासून सातत्यानं राज्यभर फिरतोय, राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात जातोय, बांधवांसोबत संवाद साधतोय। जालन्याचा जो तुम्ही उल्लेख केला, जालन्यात आम्ही कुठंच गेलो नव्हतो, कोणालाच बोललो नव्हतो। आज राज्यातल्या प्रत्येक गावात, प्रत्येक बांधवांपर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न करतोय। एवढ्या व्यापक प्रमाणात जागरूकता झालेली आहे की याची कल्पना फडणवीस साहेब, मोदी साहेब करू शकणार नाहीत। म्हणून आता धनगरांच्या उपकाराची जाणीव ठेवत त्यांनी दिलेला शब्द पाळावा आणि आमच्या लेकराबाळांचं कल्याण करावं, हा शेवटचा आणि निर्वाणीचा शर्त आहे। बारामतीमध्ये येऊन जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं धनगरांना पहिल्या कॅबिनेटमध्ये कॅबिनेटमध्ये, आता धनगर ज्या दिवशी मुंबईमध्ये जातील 21 तारखेला, त्याच्यानंतर जोपर्यंत फडणवीसांची कॅबिनेट होत नाही आणि आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आम्ही मुंबईतच बसू आणि त्यांना ती पहिली कॅबिनेट घ्यायला भाग पाडू, त्यांनी दिलेला शब्द पाळायला लावू आणि आमच्या लेकराबाळांचं कल्याण करून घेऊ।